नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वाईचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील इंग्लिश मीडियममधील गमतीदार पत्र हे बघणार आहोत. चला तर या पाठामध्ये काय दिले ते वाचूया. दारावरची बेल वाजली. मायाने दार उघडले. दारात पोस्टमन होता. त्याने मायाला एक पाकिट दिले. मायाने पाकिटावरील मजकूर वाचला. अय्या, काकांचं पत्र! तिला आनंद झाला. धन्यवाद पोस्टमन काका. मायाने पोस्टमनचे आभार मानले. दार बंद केले. मग याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दारावरची बेल वाजली आणि ते घर कोणाचं होतं तर ते घर होतं मायाचं. आणि मायाच्या घरामध्ये बेल वाजल्यामुळे मायाने दार उघडले आणि दारात कोण होतं? पोस्टमन काका. पोस्टमन काका म्हणजे जे आपल्याला पत्र आणून देतात ते पोस्टमन काका. मग त्याने काय केलं की मायाला एक पाकिट दिले. मग कोणतंही पत्र एखादा पाकिटामध्ये असं टाकून दिलेलं असतं आणि ते बंद करून दिलेलं असतं. मग मायाने पाकिटावरील मजकूर वाचला. मग या पाकिटावर मजकूर दिलेला होता आणि त्या मजकुरामध्ये काय लिहिलेलं होतं की काकांचं नाव होतं. आणि जसं ते तिने वाचलं तसं तिला खूप आनंद झाला आणि तिने पोस्टमन काकांना धन्यवादसुद्धा दिले, त्यांचे आभार मानले आणि दार बंद केले. मग दार बंद केल्यानंतर मायाने पाकिट उघडले. आतील पत्र बाहेर काढले. पाहते तर काय, आत कोरा कागद. तिला आश्चर्य वाटले. काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली. रेश्मा, हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे. मायाने पत्र रेश्माला दाखवले. अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही त्यावर. जेव्हा मायाने पाकिट उघडलं तेव्हा तिला आतील जे पत्र होतं तर ते अगदी कोरं दिसलं. का? कारण त्याच्यावर तर काहीच लिहिलेलं नव्हतं. मग तिला खूप जास्त आश्चर्य वाटले. आश्चर्य वाटले म्हणजेच नवल वाटले. आश्चर्याचा दुसरा अर्थ आपण बघू शकतो, नवल. मग ते आश्चर्य वाटल्यानंतर ती विचार करत बसली की काकांनी कोराच का कागद आपल्याला पाठवला आहे, की कोरा म्हणजे ज्याच्यावर काहीही लिहिलेलं नसतं असा कागद काकांनी का पाठवला असेल असा ती विचार करत बसली. असा विचार करत करतच ती तिच्या बेस्ट फ्रेंडकडे म्हणजेच तिच्या मैत्रिणीच्या घरी म्हणजेच रेश्माच्या घरी गेली. मग रेश्माला ते पत्र दाखवलं. रेश्मा, की हे पत्र बघ की मला हे काकांनी पाठवलेलं आहे. मग मायाने ते पत्र रेश्माला दाखवले. मग ती काय म्हणते की अगं, काकांनी कोरंच पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही त्यावर. मग ती म्हणते की काकांनी काय केलेलं आहे, कोरंच पत्र पाठवलेलं आहे. मग या चित्रामध्ये आपण बघू शकतो तसं की रेश्माने पत्र हातात घेतले. तिला त्याचे नवल वाटले नाही. तिने एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागले. मग आता रेश्माने जेव्हा पत्र हातात घेतले तेव्हा तिला समजलं होतं की हे पत्र काही साधंसुद्धा पत्र नाही आणि तिला त्याचे नवलही वाटले नाही. मग तिने काय केलं, एक मेणबत्ती घेतली आणि ती मेणबत्ती पेटवलीसुद्धा आणि त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र तिने धरले होते. अगं रेश्मा, ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली. मायाला असं वाटलं की जर हे पत्र मेणबत्तीवर जर आपण धरलं तर ते पत्र तर जळून जाणार आहे. मग जर ते जळून गेलं तर तिला कसं समजणार की त्या पत्रामध्ये काकांनी काय लिहिलेलं आहे ते. अगं, ह्या पत्राची एक गंमत आहे, बघ तू, रेश्मा म्हणाली. मग रेश्मा काय म्हणाली की त्या पत्राची एक गंमत आहे म्हणजे एक जादू आहे. तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले. ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली. त्यावर अक्षरे दिसू लागली. मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. मग रेश्माने सांगितल्याप्रमाणे त्या पत्राची एक गंमत होती. जसं त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरलं तर त्याची जी उष्णता होती म्हणजे त्या मेणबत्तीच्या ज्योतीची जी उष्णता होती ती त्या पत्राला मिळाली आणि त्यावरील अक्षरे दिसू लागली. जसं हे मायाला कळालं तसं तिने आनंदाने टाळ्या वाजवल्या. तिने पत्र वाचले. तिला खूप आनंद झाला. मायाने रेश्माला विचारले, काय गं, आता कशी काय पत्रावरची अक्षरे दिसू लागली? मग जेव्हा मायाने ते पत्राचं पाकिट उघडलं होतं तेव्हा तिला तर त्यात कोराच कागद दिसला, त्याच्यावर काही लिहिलेलं नव्हतं. पण जसं रेश्माने त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरलं तर त्यानंतर तिला ती अक्षरे दिसू लागली. मग मायाने रेश्माला विचारले की काय गं, आता कशी ही पत्रावरची अक्षरे दिसू लागली आहेत? मग रेश्मा म्हणते, अगं माया, ऐक, लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात. लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो. तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात. रेश्माने मायाला कोऱ्या पत्राची गुपित सांगितले. हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली. मग आता रेश्माने काय सांगितलं होतं की
असे पत्र लिहिण्यासाठी कशाचा उपयोग करतात, तर लिंबाच्या रसाचा उपयोग करतात. जे लिंबू आपण जेवणामध्ये खातो त्या लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात. आणि लिहिलेले सुकल्यावर तो कागद कसा दिसतो, तर तो कागद कोराच दिसतो, ज्यावर काही लिहिलेलं दिसत नाही. पण तोच जर उष्णतेवर धरला तर त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि ती अक्षरे आपल्याला वाचतासुद्धा येतात. आणि मग हे पत्राचं गुपित जेव्हा मायाला सांगितले तेव्हा मायाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. आणि अशा प्रकारे हे जे गमतीदार पत्र होते ते मायाला रेश्माने अगदी चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. तर इथे आपला पाठ संपलेला आहे. आणि गमतीदार पत्र हे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. याचे स्पष्टीकरण आपल्याला कळाले तर आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आणि तुम्हीही असं गमतीदार पत्र तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आईबाबांना लिहून त्यांना आश्चर्यचकित करू शकता. जर तुम्ही असं केले तर मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. बाय.